श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। या कॅटेगरीमधील ज्या ताईंचा चॅनल आहे त्यांच्यासाठी खरंच खूप छान अशी गुड न्यूज घेऊन आलेली आहे। कारण मी पण सहज बघत होते त्यावेळेला लक्षात आलं, तर तुम्हाला ना पहिल्यांदा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवते। ज्या ताईंचा रेसिपीचा चॅनल आहे त्यांचा मी रिव्हेन्यू दाखवत आहे। जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असाल तर शॉर्ट्स व्हिडिओला रिव्हेन्यू किती आहे रेसिपीच्या चॅनलला हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आणि तुम्हाला माहिती आहे या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवर। तर हा व्हिडिओ आईच्या हातचं मटण असा मी एक व्हिडिओ टाकलेला, तर याला तुम्ही बघू शकता। आपल्याला व्ह्यूज किती आहेत 4890, म्हणजे एक 5000 तरी पकडा, 5000 व्ह्यूज आहेत। सबस्क्रायबर 7 मिळालेत, जे काही माझ्या कामाचे नाही आहेत। आणि याला रिव्हेन्यू मिळालेला आहे 0.3, म्हणजे 100 रुपयातले 3 पैसे असं आपण आपल्या भारतीय भाषेत बोलूया, रुपयामध्ये बोलूया, ठीक आहे। तर शॉर्ट्स व्हिडिओला ना एंगेज व्ह्यूजला पैसे मिळतात। जेवढ्या व्ह्यूज दिसत आहेत ना त्याला मिळत नाहीत, जेवढे एंगेज व्ह्यूज तिथं जरी आपल्याला 5000 व्ह्यूज दिसले असल्या तरी इथं आपल्याला फक्त 3100च व्ह्यूज एंगेज दिसत आहेत। त्यामुळे मला इथं 0.3 पैसे मिळालेत, म्हणजे 1000ला 1 रुपया। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवले तर आपल्याला रिव्हेन्यू किती मिळू शकतो ते। आता यानंतर ना मी तुम्हाला लॉंग व्हिडिओला किती रिव्हेन्यू मिळतो तो सुद्धा दाखवते। कारण मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकलेला रेसिपीचा, हा बघा, घरच्या घरी अगदी कमी साहित्यात झटपट होणारी कोळंबी असा मी एक व्हिडिओ टाकलेला। त्या व्हिडिओचा तुम्हाला रिव्हेन्यू दाखवते, यातून तुम्हाला एक मोटिवेशनच देण्याचा प्रयत्न आहे। तर आता या व्हिडिओला आपल्याला व्ह्यूज मिळालेल्या 198 व्ह्यूज फक्त या व्हिडिओला मिळालेल्या त्यावेळेला। आणि वॉच टाईम बघाल तर खूप कमी होता, 6 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ आहे आणि 5.5 तास वॉच टाईम मिळालेला आहे, म्हणजे किती कमी आहे बघा। पण याचा रिव्हेन्यू बघाल ना, सबस्क्रायबर काहीच मिळाले नव्हते, रिव्हेन्यू 0.10, म्हणजे 100 रुपयातले 10 रुपये। बापरे, एवढा रिव्हेन्यू मला मिळालेला आहे। तुमच्या यावरून एक लक्षात आलं आहे का की ज्या रेसिपीच्या चॅनलमध्ये जेवढ्या व्ह्यूज कमी आहेत तेवढा रिव्हेन्यू जास्त आहे, आणि जेवढा व्ह्यूज जास्त आहेत तेवढा रिव्हेन्यू कमी आहे, असंच तर मला वाटायला लागलं आहे। आता 1000 तुम्हाला झूम करून दाखवते, इथं दिसतंय याचा CPM आहे $1.5 आणि RPM बघा, म्हणजे 1000 व्ह्यूज आल्यानंतर 0.49 म्हणजे 50 पकडा, एक अर्धा $1 मिळणार होता 1000 व्ह्यूज आल्यानंतर। मला फक्त किती मिळालेत 198 व्ह्यूज आहेत, म्हणजे 200 पकडा, 200 व्ह्यूजला जर 0.10 मिळत आहे तर 1000 व्ह्यूज आले असते तर मला सहज इथं अर्धा $1 मिळाला असता ना। म्हणजे हे यूट्यूबवाल्यांचं काही नक्की कळेनच झाले कुणाला कसा रिव्हेन्यू देतील। आता ह्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत म्हणून एवढा जास्त रिव्हेन्यू दिला आहे। ज्या ताईंचे रेसिपीचे चॅनल आहेत आणि त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्यासुद्धा रेसिपी चॅनलला रिव्हेन्यू एवढाच मिळतो आहे का यापेक्षा खूप कमी मिळतो आहे। म्हणजे रेसिपी चॅनलचा आपल्याला अंदाज येईल की जर जास्त व्ह्यूज असल्या तर रिव्हेन्यू जर कमी मिळत असेल तर काय फायदा आहे जास्त व्ह्यूज आणून, त्यापेक्षा कमी व्ह्यूजमध्ये जास्त रिव्हेन्यू भेटत असेल तर आपला फायदाच फायदा आहे ना। त्यामुळे प्लीज ज्या ताईंचे रेसिपीचे चॅनल आहेत त्यांनी अजिबात डिमोटिवेट होऊ नका, उलट तुम्ही अजून जास्त जोमाने काम करा। आणि हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला म्हणजे अंदाज येईल बाबा हा माझ्या स्वतःच्या चॅनलच्या व्हिडिओचा रिव्हेन्यू मी तुम्हाला दाखवत आहे। असं पण नाही आहे की मी तुम्हाला कुठली तरी फेक माहिती देते, हा व्हिडिओ माझ्या चॅनलचा आहे आणि हा रिव्हेन्यूसुद्धा मला मिळालेला आहे। म्हणजे टेक चॅनलला जेवढा रिव्हेन्यू मिळतो आहे तेवढाच रेसिपी चॅनलला पण मिळतो आहे ना, याचा असा अर्थ होतो आहे ना। जेवढ्या व्ह्यूज कमी आले तेवढा रिव्हेन्यू जास्त दिलेला आहे। त्यामुळे प्लीज ज्यांचे रेसिपीचे चॅनल आहेत ना त्यांनी प्लीज एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला किती रिव्हेन्यू मिळतो ते।